नाही। राज्य सरकारचे वित्तीय वर्ष 2018 व 19 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अपेक्षेपेक्षा जास्त महसूल मिळाला असला तरी अमरावती जिल्ह्यातील दारू व बियर दुकानदारांना या वर्षात तोटा झाला आहे। बहुतेक त्याच कारणामुळे 8 बियर बार सहित जवळपास 12 दारूच्या दुकानदारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केले नाहीत। मागील काही वर्षाचा आढावा घेतला असता दरवर्षी एक बियर बार बंद होताना दिसत आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा आबकारी महसूल बुडत आहे, तर या व्यवसायाशी संबंधित इतर व्यवसायांवरही विपरीत परिणाम होत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जवळपास 452 परवाने दिले आहेत। यामध्ये 140 देशी दारू व 252 बियर बार तसेच 33 वाईन शॉप व 27 बियर शॉप आहेत। 2018 व 19 करिता 12 परवानाधारकांनी नूतनीकरण केले नाही। त्यामध्ये शहरी विभागात 6 बियर बार व ग्रामीण विभागामध्ये 2 चा समावेश आहे। रेवसा येथील अलायन्स स्पिरिट, बडनेरा रोडवरील बियर शॉप, दर्यापूर येथील 2 बियर शॉप, मायानगरातील हॉटेल योगीराज, बडनेरा रोडवरील 7 PM बियर बार, MIDC रोडवरील राजासाहेब बियर बार, कवरनगरमधील हॉटेल द ग्रेट पंजाब, रामपुरी कॅम्पमधील हॉटेल चिअर्स बियर बार व परतवाडा येथील हॉटेल अशोका बियर बार तसेच राहडगाव येथील स्पाइस बियर बार व चिखलदरा येथील हॉटेल गाविलगड यांनी नूतनीकरण केले नाही। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।